हे आपल्याला आता नेक्स्ट ऑर्डर आले 120चं एकच ताट आहे. पाऊस झालेला आहे नुकताच, त्यामुळे रस्ता वगैरे पूर्ण सगळं हिरवगार दिसते तुम्हाला. रस्ता बघा, आणि हा बोर्ड वगैरे लागलेला आहे. बघू आता जेवण वगैरे झालेलं आहे, ग्राहकांची वाट बघायची आहे. आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आलेले शाकाहारी थाळे आहेत 3 स्पेशल व्हेज, आणि त्याच्या चपात्या आहेत. त्यांना चपात्या पाहिजेत. चपात्या बाजारला चालू केल्या जातात. बाय बाय. रडायचं नाही आता, जायचं. हा हा काढलीचा शिवांच्या शाळेमध्ये दिंडीचा कार्यक्रम आहे. इकडे बघ शिव, येता इकडे बघ रे माझ्याकडं. शिव बाय बाय. रडायचं नाही आता, जायचं. हा नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही हॉटेलमध्ये आहोत. आज सकाळी आम्ही हॉटेल चालू केलेलं नाही, कारण बरीचशी कामं होती बँकेची म्हणा किंवा बाकीची काहीतरी कामं असतात किरकोळ, जी करणं भाग असतात. दिवसभरच आपल्याकडं सरकारी संस्था वगैरे चालू असतात. आता संध्याकाळची 4:15 झालेले आहेत. त्यांनी जेवणाला सुरुवात केलेली आहे ऑलरेडी. आता साफसफाई वगैरे पण झालं, टेबल वगैरे क्लीन झालेले आहे. तिकडचे सर्व सेटअप वगैरे लावायचा आहे. आज मंगळवार आहे, जेवण थोडंसं कमी आहे, पाऊस पण आहे बाहेर. आज कालपासून पाऊस पूर्णपणे बंद होता. आज सकाळपासून पण पाऊस नव्हता. संध्याकाळ जशी झाली आहे आता वातावरण बदललं आहे, आणि पाऊस मगाशी एक मोठं सरवाट होऊन गेलं आहे. बाकी आता वातावरण क्लिअर वाटतंय, पण सांगता येत नाही पावसाचं, कारण बारीक झिरमट असं बारीक चालूच आहे, बाहेर बंद नाही आहे. जेवणाला आज मटन अवेलेबल नाही आपल्याकडे, फक्त चिकन आहे. अंडा करी, नॉनव्हेजमध्ये चिकन आणि अंडा करी मिळेल, आणि बाकी शाकाहारी पूर्ण जेवण आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. आज सकाळी आल्या नसल्या कारणानं बिर्याणी पण नाही आज बनवली. तसं काय म्हणजे फोन वगैरे कॉल वगैरे तसा नव्हता, आणि मी सकाळी कामासाठी जो गेलो होतो तिथे अडकलो. ते आत्ता मग अशी 3-3:30 वाजता आलेलो आहे. त्याच्यामुळं इकडं जरी इच्छा असती किंवा एखादी ऑर्डर जरी असली तरी येऊन ते बनवणं पॉसिबल झालं नसतं, कारण तसं महत्त्वाचं काम होतं. बाकी आता सुरू करूया याच्या व्लॉगला, आणि राहा कंटिन्यू. बाकी आपले व्हिडिओ वगैरे जात आहेत थोडेफार व्हायरल अजून गेले पाहिजे. तर व्हायरल म्हणजे आपल्यासाठी गेली 10,000 20,000 रुपये, सॉरी 20,000 व्ह्यू एवढेपर्यंतच. बाकी आता असे सबस्क्रायबर वाढत आहेत, काउंट वाढतोय बऱ्यापैकी, आणि व्ह्यूज वाढत आहेत बऱ्यापैकी. पण अजून ह्या यूट्यूब चॅनलला ग्रो व्हायला पाहिजे, करायला पाहिजे. त्यासाठी मेहनत चालू आहे. फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे, आणि तो तुम्ही करताय याची खात्री आहे. बाकी सुरू करूया. हॉटेल आठवण जेवण तयार आहेचा बोर्ड लावायचा आहे, हा लावून घेऊया पहिला. वातावरण थोडंफार क्लिअर झालेलं आहे. आत्ताच पाऊस गेला आहे, पाऊस आला होता मोठा. हा मेन रोड आदमापूरला जाण्यासाठी, कागल निटोरी रोड, आणि हा इथे आपला लागलेला आहे बोर्ड. पाऊस झालेला आहे नुकताच, त्यामुळे रस्ता वगैरे पूर्ण सगळं हिरवगार दिसते तुम्हाला. रस्ता बघा, आणि हा बोर्ड वगैरे लागलेला आहे. बघू आता जेवण वगैरे झालेलं आहे, ग्राहकांची वाट बघायची आहे. तर मित्रांनो, हा आपला पांढरा रस्सा तयार झालेला आहे, आणि हा आहे अळणी रस्सा, आणि हा आहे आपला तांबडा रस्सा. तांबड्या रस्स्यावरती कट आपल्या कोल्हापूरमध्ये पाहिजेच पाहिजे. आणि याच्यातले बरेचसे ग्राहक आहेत जे कट काढायला सांगतात, त्यावेळी आपण थोडासा रस्सा असा खालीवर करून आपण देतो त्यांना. ही आपली पहिली ऑर्डर आलेली आहे. 2 चिकन फ्राय आणि 2 चिकन मसाला. हे ताट लावायचं चालू करतोय. आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आलेले शाकाहारी थाळे आहेत 3 स्पेशल व्हेज, आणि त्याच्या चपात्या आहेत. त्यांना चपात्या पाहिजेत. चपात्या बाजारला चालू केल्या जातात. तर ह्या लागोपाठ आपल्या चपात्या चालू आहेत. 12 चपात्या ताटाच्या लागणार, 4 ताटाच्या.
आता 4थी चपाती आहे, अजून 8 चपाती. आवरा लवकर आवरा. हे आपल्याला आता नेक्स्ट ऑर्डर आले 120चं एक स्टार्ट आहे. त्याच्यासाठी लागणार पनीर मसाला बनवायचा आला. या बाजूला हे इकडे ताट लावायला पण चालू आहे. आज दिवसभर पाऊस नव्हता, पण संध्याकाळी पावसाने सुरुवात केली. बारीक बारीक पाऊस कंटिन्यू चालूच होता, त्याच्यामुळे ग्राहक आज थोडेसे कमी झाले. बिर्याणीसाठी पण आज कॉल येत होते, पण बिर्याणी आम्ही देऊ नाही शकलो. याचा अर्थ असा होतो की आपल्या ग्राहकांना इकडच्या बिर्याणी वगैरे हा ऑप्शन आवडतो, कारण इकडे बिर्याणी हाऊस असं प्रॉपर बिर्याणी देणारं कुठलंही बिर्याणी हाऊस वगैरे नाही आहे. हॉटेलमध्ये प्रत्येक बिर्याणी वगैरे मिळतात, पण ते इन्स्टंट बिर्याणी दिली जाते, दम बिर्याणी दिली जात नाही. त्याच्यामुळे बरेच लोकांना इकडं बिर्याणी चालू केल्यापासून कॉल करतायत. एक चांगला आहे बिझनेसमध्ये काहीतरी एक्स्ट्रा आयटम ठेवला आहे आणि त्याला प्रतिसाद मिळतो म्हटल्यानंतर खूपच चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपण हे कंटिन्यू ठेवू पण शकतो. बाकी आज शाकाहारी थाळ्या गेल्या बऱ्यापैकी. नॉनव्हेजच्या थाळ्या म्हणजे आज जेवण तसं पण आपण कमी ठेवलं होतं, पण गेले जेवढं होतं थाळ्या तेवढं गेल्या. आज जेवण संपवेतोपर्यंत आपण थांबलो होतो. त्याच्यानंतर आपल्याला स्टाफला वगैरे जेवण द्यायचं होतं. आपल्याकडे आज 2 लेडीज स्टाफ फक्त होत्या, त्यांना आपण जेवण वगैरे आपलं नॉनव्हेजच देऊन टाकलं, कारण उद्या आहे एकादशी, आषाढी एकादशी. त्याच्यामुळे उद्या हॉटेलला आहे सुट्टी. त्यामुळे आज जेवढं काही जेवण वगैरे होतं सगळं संपल्यानंतर सगळे भांडी वगैरे पूर्ण साफसफाई करून, वायपिंग वगैरे करून, किचनची पूर्ण क्लिनिंग करून, बाहेरचं पण सगळं व्यवस्थित क्लीन वगैरे करून, थोडंफार त्या चेअर वगैरे ठेवायच्या राहिलेल्या आहेत त्या टेबलवरती, ह्या सर्व ठेवून मग आम्ही निघणार आहे घरी. आणि उद्याचा व्लॉग राहणार आहे आषाढी एकादशी निमित्त. मे बी होईल नाही होईल माहिती नाही, पण प्रयत्न नक्कीच असेल. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.